नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. स्टॉक मार्केट नेमकं काय आहे, ते कसं काम करतं आणि इथून पैसे कसे कमवतात, हे सगळं आपण आजपासून माझ्या या आय डीवरून एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला टॉपिक जो आहे तो स्टॉक मार्केट म्हणजे काय आहे. स्टॉक मार्केट म्हणजे अशी जागा आहे जिथे शेअर्स खरेदी विक्री केले जातात. उदाहरण, रिलायन्स इंडस्ट्री या कंपनीचा तुम्ही शेअर घेतला तर तुम्ही त्या कंपनीच्या छोट्या भागाचे मालक होता. त्याच्यानंतर कंपन्या शेअर्स का विकतात. भरपूर जणांना प्रश्न पण पडला असेल की कंपन्या शेअर्स का विकतात. तर कंपन्यांना बिझनेस वाढवण्यासाठी पैसा लागतो, म्हणून नवीन फॅक्टरी उघडण्यासाठी, बिझनेस एक्सपेंड करण्यासाठी त्यांना पैसा लागतो, म्हणून त्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लोकांना शेअर्स विकते आणि पैसे उभा करते. तर यामध्ये आपण पैसे कसे कमवतो. पैसे आपण दोन पद्धतीमध्ये कमवतो. एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि एक ट्रेडिंग आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक वर्षापर्यंत आपण शेअर्स घेऊन होल्ड करतो, याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. तर ट्रेडिंग जे आहे त्याच्यामध्ये इंट्राडे आणि स्विंग आहे. इंट्राडे म्हणजे एका दिवशी आपण घेतलेला जो शेअर आहे त्याच दिवशी सेल करतो, त्याला इंट्राडे म्हणतात. आणि दुसरा जो आहे तो स्विंग आहे, ज्याच्यामध्ये आपण एक दिवसापासून 12 महिन्याच्या आत म्हणजे 1 वर्षाच्या आत आपण जो शेअर होल्ड करतो त्याला स्विंग म्हटलं जातं. 1 वर्षाच्या नंतर जर सेल केला तर त्याला आपण इन्व्हेस्टमेंट किंवा लाँग टर्म म्हणू शकतो. लाँग टर्म, ठीक आहे. आणि याला शॉर्ट टर्म म्हणतात, ठीक आहे. हा, त्याच्यानंतर भारतात मुख्य स्टॉक एक्सचेंज जे आहे ते 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. त्याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE स्टॉक एक्सचेंज आहे. तर प्राईज वर खाली का होतो. प्राईज डिमांड आणि सप्लायवर काम करते, म्हणजे त्याच्यावर डिपेंडेड असते. जास्त लोक जर बाय करत असतील तो प्राईज वाढतो आणि जास्त लोक सेल करत असतील तर प्राईज कमी होते. याच्यामध्ये नियम कोण बनवतो. स्टॉक मार्केटमध्ये जो नियम बनवणारा जो आहे त्याला सेबी म्हणतात. सेबीचा लॉंग फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ठीक आहे. तर आता मार्केटमध्ये 7,000 कंपन्या आहेत टोटल. तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे, स्टॉक ट्रेडिंग केलं पाहिजे, इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तर स्टॉक मार्केटमध्ये हजारो स्टॉक्स आहेत, पण सर्व समान नाही आहेत, ठीक आहे. NSEमध्ये काही स्टॉक आहेत 2,000, BSEमध्ये 5,000. NSE हे बिगेस्ट एक्सचेंज आहे आणि BSE जो आहे तो ओल्ड आहे, म्हणजे जुना आहे. कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे, थोडंसं मी एकदा तुम्हाला सोपं करून सांगतो, ठीक आहे. आता स्टॉकमध्ये पण 3 टाईप्स आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, ठीक आहे. लार्ज कॅप म्हणजे मोठ्या कंपन्या, रिलायन्स असेल, TCS असेल, इन्फोसिस असेल. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत हे लो रिस्कच्या आहेत आणि यांचं ग्रोथ जो आहे तो ठीक चांगला आहे. लाँग टर्ममध्ये तर चांगला ग्रोथ आहे यांचा. मिड कॅप कंपन्या आहेत, मध्य कंपन्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये HCL आहे, ठीक आहे, अडानी पॉवर आहे. तर ह्या कंपन्या मिडियम रिस्कच्या आहेत आणि यांचं जो प्रॉफिट आणि लॉस जो आहे तो ठीकठाक आहे, रिटर्न यांचं, ठीक आहे. त्याच्यानंतर स्मॉल कंपन्या आहेत, लहान कंपन्या जे नवीन आत्ता लॉन्च झालेले आहेत, ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये हाय रिस्क पण असतं आणि हाय रिटर्न पण असतं. आता हाय रिटर्न कसं काय. आता खूप जण म्हणत असतील याचं रिटर्न चांगलं आहे, याचं ठीकठाक आहे, तर याचं तेवढं जास्त राहायला नाही पाहिजे. तर ह्याचं हाय रिटर्न कसं काय दिसतं. इंडियामध्ये मॅन्युप्युलेशन पण होतं. ते मॅन्युप्युलेशन म्हणजे उदाहरण पकडा, इथे एक 10 रुपयाचा शेअर आहे, स्मॉल कॅपचं सांगतो मी, 10 रुपयाचा शेअर आहे. आता हा एका दिवसामध्ये एवढा स्पाईक देतो का हा 10 रुपयाचा 30 रुपये पण जातो आणि दुसऱ्या दिवशी हा 30 रुपयाचा येऊन 15 रुपये पण येऊन थांबतो. तर हा जो डिफरन्स आहे, म्हणजे हा जो गॅप स्पाईक आहे, म्हणजे ही जे स्पाईक आहे यालाच मॅन्युप्युलेशन म्हणतात. म्हणजे बिग इन्व्हेस्टर जे आहेत ना, 10 रुपयाला बाय करून लगेच ते 30 रुपयापर्यंत सेल करून टाकतात, म्हणून स्टॉक लगेच खाली रिटर्न येतो. तर इथं जे लोकांनी बाय केलेलं असतं, आता हा सपोर्ट असेल किंवा एक काहीतरी असेल, काहीतरी सेटअप असेल, या सेटअपनुसार ज्या लोकांनी इथं बाय केलं आहे त्या लोकांचे SL जातात आणि तो 15वर येऊन थांबतो. तर याला म्हणतात मॅन्युप्युलेशन. मॅन्युप्युलेशन थोडंसं जास्त होतं इंडियन मार्केटमध्ये. तर ठीक आहे. तर आजचा स्टॉक मार्केटचा आपला पॉईंट संपतोय. तर स्टॉक मार्केटमध्ये डिसिप्लिन आणि पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तुम्हाला हा पॉईंट कसा वाटला एकदा मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच रिअल ॲनालिसिस पाहण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा. थँक्यू.